सांख्यकारिका ही आर्या मीटरवरती लिहिलेली आहे. आर्या मीटरचं लक्षण असं आहे, यस्या पादे प्रथमे द्वादश मात्रास्तथा तृतीयेपि अष्टादश द्वितीये चतुर्थके पंचदश सार्या. म्हणजे कारिकेमधली जी पहिली ओळ आहे आणि दुसरी ओळ आहे, पहिला भाग आणि तिसरा भाग, ह्याच्यात एकूण 12 मात्रा असतात आणि पहिल्या ओळीत दुसरा जो भाग आहे त्याच्यात 18 मात्रा असतात आणि चौथा जो भाग आहे, दुसऱ्या ओळीतला दुसरा भाग म्हणजे कारिकेमधला चौथा भाग, त्याच्यामध्ये 15 मात्रा असतात. म्हणजे 12, 18, 12, 15 असं हे आर्या मीटरचं स्वरूप आहे. मित्रमैत्रिणींनो, माझ्या सांख्यकारिका या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. आर्या मीटरवरती मी आता 12वी कारिका घेतो. प्रीती अप्रीती विषादात्मकः प्रकाश प्रवृत्ती नियमार्थाः अन्य अन्य अभिभव आश्रय जनन मिथुन वृत्तयश्च गुणाः. प्रीती अप्रीती विषाद आत्मका म्हणजे प्रीती अप्रीती सुख दुःख आणि विषाद म्हणजे निरसता मंदपणा, हे या 3 गुणांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, गुणधर्म आहेत. प्रकाश प्रवृत्ती नियमार्थाः, प्रकाश प्रवृत्ती म्हणजे ऍक्टिव्हिटी आणि नियम म्हणजे रिस्ट्रेंट, हे पर्पज ते सर्व करतात. अन्य अन्य अभिभव आश्रय जनन मिथुन वृत्तयश्च गुणाः, एकमेकांच्या स्पर्धेत एकमेकांवरती वर्चस्व मिळवून एकमेकांबरोबर अवलंबून राहून हे सगळं निर्माण करत जातात आणि त्यांचं खूप क्लोज असोसिएशन असतं, म्हणजे खूप संघटितपणे ते काम करतात. अशी सांख्यकारिका क्रमांक 12 आहे. मित्रमैत्रिणींनो, मी सगळ्या सांख्यकारिका 1-1 मिनिटाचे युट्यूब शॉर्ट्स म्हणजे छोटे छोटे कारिका, अशा प्रत्येक कारिकेसाठी एक तयार केलेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती सांख्य इन शॉर्ट्स हे जर पाहिलं तर त्याच्यात तुम्हाला सगळ्या कारिका एकामागून एक अशा ऐकता येतील. त्याच्यामध्ये श्लोक आहे, संस्कृतमधली कारिका आहे, त्याचं मराठीत भाषांतर आहे आणि त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर आहे. तर या 3 गुणांचे अशा या प्रॉपर्टीज 7300 वर्षापूर्वी कपिल मुनींनी केवळ ज्ञान आणि तत्वज्ञान याच्या आधारे आपल्याला सांगितले, आर्टिक्युलेट केलेले आहेत. म्हणजे तुम्ही जस्ट मित्रमैत्रिणींना विचार करा, आज आपल्याकडे टेलिस्कोप आहेत आणि हबल टेलिस्कोप आणि आपण सॅटेलाइट मधनं सुद्धा आता टेलिस्कोप स्पेसमध्ये माउंट करून आपण अजून लांबचं बघू शकतो. पण केवळ बुद्धीच्या आधारे, सिद्धांतांच्या आधारे हे निष्कर्ष काढणं आणि अर्थातच जे ऑब्झर्वेशन्स होते, आपल्या डोळ्यांनी जे दिसतील ते ऑब्झर्वेशन्स आहेत, ती सिद्धांत, अनुमान आणि सिद्धांत याच्या आधारे हे एवढं अचूक तत्वज्ञान सांख्यकारिकेमध्ये सांगितलेलं आहे. मला तरी याचं खूप नवल वाटतं. असो, आपण आता पुढच्या कारिका क्रमांक 13 वरती थोडंसं बोलूया. सत्वं लघु प्रकाशकम इष्टम उपष्टंभकम चलंचरजः गुरुवर्णकम एव तमः प्रदीपवच्चर्थतो वृत्तिः. सत्वं लघु प्रकाशकम म्हणजे सत्व हे लघु आणि प्रकाशमान आहे. रजस हे खूप सक्रिय ऍक्टिव्ह आहे आणि तम हे त्याला वजन आहे, मास आहे. आणि हे तिन्ही गुणधर्म, प्रॉपर्टीज, कोर कॅरेक्टरिस्टिक्स, जसा कंदील एकत्र काम करतो, जिथे ऑइल असतं, वात असते आणि ज्योत असते, तसे तिन्ही गुण एकत्रितपणे काम करत असतात. आणि काम एकत्रितपणे कसं करतात? आता तुम्ही लाईट म्हणजे प्रकाश जर घेतला, प्रकाशामध्ये सत्व हा गुणधर्म सगळ्यात जास्ती आहे. त्याच्यात मास अगदी मायन्यूट मास आहे, कारण तुम्ही जर पार्टिकल थेअरी पाहिली तर प्रकाशामध्ये सुद्धा पार्टिकल्स आहेत, पण हे खूप मायन्यूट मास आहे प्रकाशामध्ये. आणि तुम्ही जर ऍक्च्युली पृथ्वी पाहिली तर त्याच्यामध्ये मास खूप आहे आणि लाईट खूप कमी प्रमाणात आहे. तर हे गुण आहेत ते एकमेकांवर वर्चस्व मिळवून, म्हणजे कधी सत्व रजस आणि तमसवरती डॉमिनेट करून त्यांना सप्रेस करतो, कधी रजस सत्व आणि तमसवर डॉमिनेट करून त्यांच्यावर वर्चस्व मिळवून त्यांचं प्रभुत्व कमी करून रजसचं प्रभुत्व वाढवतो, किंवा तमस सत्व आणि रजसवरती वर्चस्व मिळवून तमचं प्रभुत्व वाढवतो. अशा या वेगवेगळ्या फॉर्मेशन्स मधनं विश्वाची निर्मिती होत असते. मित्रमैत्रिणींनो, आता इथे थांबतो. लवकरच पुन्हा भेटूयात.
धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांना या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.